टुरिस्टचे आमचे एक हे होतं, ऑफिस होतं. तर त्या ऑफिसमध्ये एक राजू जाधव नावाचा ड्रायव्हर होता अँबॅसेडरवर. ही गोष्ट आहे साधारण 1998. जे गाडी जे मालक होते गजेंद्र खरटमल, ते आज माझे खास मित्र आहे. तर त्यांनी मला एक दिवसासाठी रिक्वेस्ट केली की डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये मी जेव्हा 2011ला आलो तेव्हापासून खूप अविस्मरणीय गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आल्या. एमपीएससी युपीएससी पण एक्झाम दिली, मग तिकडे कसं काय वळला होता तुम्ही? असं वाटत होतं की मी यामध्ये करिअर करणार नव्हतो ऍज अ ड्रायव्हर म्हणून. पण म्हणतात ना की 99% तुमचे एफर्ट्स असतात आणि 1% तुमचं लक असतं. जे कॉन्टॅक्ट पर्सन्स आहेत 1998 पासूनची जाणीव असते की माझ्या बसमध्ये 44 इंजिनियर्स आहेत. ड्रायव्हर काय न्यायचं ना आणायचं काम करत नाही की बाबा दिवसभर, पण त्यांच्या काहीतरी जबाबदारी असते. तुझं पहिलं लेक्चर कदाचित स्किप त्यासाठी आम्ही मुलांना काय सांगितलेलं आहे. जय शिवराय मित्रांनो, आज आपण डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे या कॉलेजमध्ये बसवर ड्रायव्हर आहेत, त्यांचा आपण जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार, जय शिवराय. तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव अजय कृष्ण बिरंगे, मी कसबावड येथे राहतोय. डी.वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदे येथे मी 26/9/2011 पासून ऍज अ बस ड्रायव्हर म्हणून इथे काम करतोय. तुमची एज्युकेशन जर्नी थोडक्यात सांगा. पहिल्यापासून कुठं कुठे तुम्ही शिक्षण किती तुमचं काय? एज्युकेशन म्हणाला तर मी 2008चा ग्रॅज्युएट आहे. 2008ला मी बीकॉम झालो. पण मला ड्रायव्हिंग या क्षेत्रात तशी आवड होती. खरं तर या क्षेत्रात मी एक दिवसासाठी आलोय. एक दिवसासाठी म्हटल्यानंतर तो एक वेगळा किस्सा आहे. काय झालं? किस्सा म्हणजे असं की मी जेव्हा 12वीला होतो 2003ला, तर तेव्हा एका मी खाजगी कंपनीमध्ये कामाला होतो. इथं कामाला असताना काय झालं होतं की मला गाडी येत होती लहानपणापासून. म्हणजे माझं घरचं बॅकग्राऊंड, माझे बाबा पीडब्ल्यूडी ड्रायव्हर होते. तर घरचं बॅकग्राऊंड ड्रायव्हिंगचं असल्यामुळे मला येत होती, पण लायसन वगैरे काय नव्हतं. आणि तेव्हा तिथं एक टुरिस्टचे आमचे एक हे होतं, ऑफिस होतं. तर त्या ऑफिसमध्ये एक राजू जाधव नावाचा ड्रायव्हर होता अँबॅसेडरवर. ही गोष्ट आहे साधारण 1998. तर 1998ला तो राजू जो एमएससीबीच्या गाडीवर ड्रायव्हर होता. दुर्दैवानं काय झालं की त्या दिवशी त्याचे बाबा अचानक गेले सकाळी, आणि त्या दिवशी त्या गाडीवर ड्रायव्हर नव्हता. मग ते जे गाडी जे मालक होते गजेंद्र खरटमल, ते आज माझे खास मित्र आहे. तर त्यांनी मला एक दिवसासाठी रिक्वेस्ट केली की अरे अजय, म्हणले असं असं झालंय, राजूचे वडील वारलेत आणि तू एक दिवसासाठी जा, उद्यापासून मी दुसरा ड्रायव्हर कोणतरी बघतो. ठीक आहे, मी त्या दिवसासाठी विदाऊट लायसन गेलो. कॉन्फिडन्स होता आणि घरचं ड्रायव्हिंग असल्यामुळं मला काही फारशी भीती नाही वाटली. गेलो, एक दिवसासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी त्या राजूचा निरोप आला की त्याचे बाबा ऑन ड्युटी गेलेले असल्यामुळं त्याला त्यांची नोकरी लागणार होती. त्याचे बाबा पोस्टात होते, त्यामुळे तो परत काही येऊ शकला नाही. इथून माझा प्रवास सुरू झालाय. तो आजपर्यंतचा माझा प्रवास सुरू आहे. डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये मी जेव्हा 2011ला आलो तेव्हापासून खूप अविस्मरणीय गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आल्या. आणि जसं मग अशी म्हटलं तुम्ही इकडे यायच्या अगोदर या ड्रायव्हिंग क्षेत्रात एमपीएससी युपीएससी पण एक्झाम दिली, मग तिकडे कसं काय वळला होता तुम्ही? 2003ला माझं जेव्हा 12वी झाली त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की शिक्षण क्षेत्रात चांगलं करिअर करायचं, म्हणजे क्लास 1 ऑफिसर वगैरे अशी पोस्ट करायची खूप इच्छा होती मला. तर त्या दृष्टीने मी इथं येऊन मी अभ्यास करत होतो. अभ्यास करत असताना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मी देतच राहिलो. किती दिल्या होत्या एक्झाम? खूपशा म्हणजे मला इतक्या आठवत पण नाही इतक्या एक्झाम दिल्यात मी. पण त्यातली सुरुवातीची मला आठवते की 2008ला जेव्हा मी पासआउट झालो तेव्हा पहिली एक्झाम, माझं ग्रॅज्युएशन झालं शिवाजी युनिव्हर्सिटी 2008ला. तर तेव्हा ना पहिली एक्झाम मी दिली ती युनियन बँक ऑफ इंडियाची, पुण्याला एक्झाम होती. खूप छान कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होती, पहिली माझी एक्झाम. इथून माझा जो प्रवास सुरू झाला तेव्हा मला असं वाटत होतं की मी यामध्ये करिअर करणार नव्हतो ऍज अ ड्रायव्हर म्हणून. पण म्हणतात ना की 99% तुमचे एफर्ट्स असतात आणि 1% तुमचं लक असतं. ते एका 1% लक मुळे मी आज इथं आहे. पण मला असं वाईट नाही वाटत की मी ड्रायव्हर आहे, किंवा खूप शिक्षण घेऊन, खूप सारे अनुभव घेऊन मी आज या क्षेत्रात इथं आहे. तुम्ही कॉलेज बस ड्रायव्हर म्हणून काम करण्यापूर्वी कोणत्या प्रकारची वाहने चालवली आहेत? खूप सारे कार चालवले. म्हणजे 1998ला अँबॅसेडर कार होती.
पूर्वी VIP लोकांना अँबॅसिडर वगैरे पूर्वी जमाना होता 1998चा. तेव्हा मी अँबॅसिडर पासून ते तिथपासून सुरू झालेला प्रवास म्हणजे आज मी बस वेगवेगळ्या ऑटो मधल्या सगळ्या गाड्या चालवतोय. आणि कसं म्हणजे ज्या दिवशी सुट्टी वगैरे असेल तर त्या दिवशी मी प्रायव्हेट बुकिंग जातोय. म्हणजे माझं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा माझा बिझनेस आहे. तर त्यामध्ये कधी सुट्टी दिवशी जर आलं असं कोणाचं प्रायव्हेट इमर्जन्सी ड्रायव्हर वगैरे नसला तर त्यांचा कॉल आला की आज असं सुट्टी आहे आणि सुट्टी दिवशी तुम्ही अवेलेबल असाल तर तुम्ही येऊ शकाल का. मग मला वेळ असेल तर मी त्यांना तसा शब्द देतो आणि मग पुणे असेल, मुंबई असेल, बँगलोर असेल, 1-2 दिवस 3 दिवस जसं काही जमेल तसं मी त्यांच्यावर जाऊन येतो. कोणती ट्रॅव्हल एजन्सी तुमची? माझी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी म्हणजे स्वतःची आहे. असं काय लोकेशन कसबा बॉर्डर म्हणजे आता सध्या तर मी मोबाईलवरच सगळं करतोय. म्हणजे मोबाईलवरचे जे माझ्या मोबाईलवरचे जे कॉन्टॅक्ट पर्सन्स आहेत 1998 पासूनचे ते मग ते काही साहेब लोक आता MECBतनं असतील, PWD मध्ये असतील, इरिगेशन मधले असतील, खूप सारे डॉक्टर क्षेत्रातली वगैरे ही सगळी जी मंडळी आहेत ना त्यांचे फॅमिली रिलेशन्स माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत मी त्यांच्या बरोबर कधी त्यांचं फॅमिली फंक्शन असेल आणि मला वेळ असेल तर त्यांच्यावर मी 1 दिवस 2 दिवस 3 दिवस जाऊन येतो. किती ट्रॅव्हल्स आहे तुमच्या? साधारण ट्रॅव्हल्स म्हणजे माझ्या आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हटलं तर माझ्या मित्रांच्या बरेचसे बसेस आहेत. कारमध्ये खूप आहेत, टेम्पो ट्रॅव्हलर आहेत आणि मोठ्या बसेस पण आहेत. मग त्यांच्याशी रिलेटेड समजा आता मला जर एखादं कोणी विचारलं की असाची बस लागणार प्रायव्हेट बस, त्यावेळेस त्यांना मी माझा रेफरन्स देतो. माझ्या रेफरन्स तिथे जातात, काय असेल ते किलोमीटर आणि तो जो काही दर असेल ते ठरवून त्यांचा जर्नी करून येतात. कॉलेज बस ड्रायव्हर म्हणून तुमच्या दैनंदिन जबाबदाऱ्या काय आहेत? जबाबदाऱ्या म्हणशील तर इथं मी जवळजवळ ही 44 सीटर बस आहे. माझ्या बसमधून 44 विद्यार्थी येतात याची मला पहिल्यांदा जाणीव असते. सकाळी मी यांच्यासाठी लवकर उठतो. साधारण मी 7 वाजता माझ्या बस जवळ असतो. बस जवळ आल्यानंतर माझी दैनंदिन चेकअप जे आहे जनरल चेकअप बसचं, उदाहरणार्थ टायर मधली हवा चेक करणं असेल किंवा किरकोळ आणि काही गोष्टी ज्या इमर्जन्सी वाटतात प्राथमिक मला ते बघायला पाहिजे त्या मी बघतो. त्यानंतर माझं 7:15 वाजता माझं हे सगळं आवरतं. 7:15 7:20 मी जर्नी सुरू करतोय. 7:55 माझा गंगावेश रूट सुरू होतो. इथं साधारण मी 8:40 8:25 ला पोहोचतो. तर मला एक जाणीव असते की माझ्या बसमध्ये 44 इंजिनियर्स आहेत. त्यांना मला सुरक्षित आणायचं आहे बरोबर आणि त्यांना सुरक्षित न्यायचं. ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर असते. माझ्या मनात ते एक बिंबलेलं आहे की माझ्या बसमधले विद्यार्थी सुरक्षित तिथं पोहोचायला पाहिजे, त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे. माझ्यावरती खूप अवलंबून आहे. मी जर नाही आलो तर त्यावेळेस त्यांचा तो दिवसाचा डिस्टर्ब होणं किंवा त्यांचं शिक्षण होणं याची जाणीव असते. म्हणून सकाळी लवकर जाऊन माझी जबाबदारी पूर्णपणे मी पार पाडतो. संध्याकाळी इथं कॉलेज सुटल्यानंतर परत त्यांना आहे तसं जसं मी त्यांना घेऊन आलो तसं त्यांना मी सोडत जातो. कॉलेजमध्ये आल्यावर तुमचं काय काय काम असतं? आता त्या दिवशी बघितलं पेट्रोलची डिझेलची गाडी असते, मग ती कसं काय काम असतं कॉलेजमध्ये आल्यानंतर सकाळी? कारण की आम्ही आता कसं स्टुडंट एकदा आज जातोय बाहेर काय चालतंय काय माहित नसते कुणाला. मग ते स्टुडंटला पण माहित होईल की बाबा नुसतं ड्रायव्हर काय न्यायचं ना आणायचं काम करत नाही, की बाबा दिवसभर पण त्यांच्या काहीतरी जबाबदारी असते. बरोबर. इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही 8:45 येतो तेव्हा आल्या पहिल्यांदा आमचा थंब होतो. थंब झाल्यानंतर आम्ही चहा पाणी नाश्ता वगैरे करून येतो. साधारण 9:15 9:30 होतात. 9:15 9:30 नंतर मग गाडीचं काही मेजर असं मला जाणवलं की बाबा ऑइल चेक करायला पाहिजे, हवा चेक करायला पाहिजे किंवा कुठं काही डॅमेज आहे, वॉशिंग आहे, जी संपूर्ण जबाबदारी या गाडीची माझ्यावर आहे ती मला जबाबदारी पार पाडायला पाहिजे. समजा आता आज उदाहरणार्थ दर मंगळवारी आपल्याकडे डिझेल टँकर येतोय, डिझेल भरायचं आहे. कसं असते रुटीन? दर मंगळवारीच येतोय का? दर मंगळवारी किंवा इमर्जन्सी कधी लागलं विशेष करून आपण दर मंगळवार ते मंगळवार असंच रुटीन ठेवलेलं आहे. तर त्या दिवशी मग आम्ही काय करतो, प्रत्येकाने एक घ्यायची गाडी आपापल्या नंबरनुसार असतात. आपण पहिल्यांदा टेक्निकल कॅम्पस कधी घेतोय, कधी ATO घेतो. साधारण आपल्याकडे 38 बसेस आहेत. त्यानुसार प्रत्येकाचा नंबर लावून प्रत्येकानं आपापल्या बसमध्ये डिझेल भरून घ्यायचं. कारण का तेवढ्या आठवड्यामध्येच तुला डिझेल मिळणार, परत नाही मिळणार. कारण का तुझा जो माझा आता रूट जर पर डे 66 किलोमीटरचा आहे तर 66 किलोमीटरच्या जर हिशोबाने बघितलं तर मी 2 आठवड्याला एकदा डिझेल टाकतो.
होय. एकदा 100, 120, 130 जे काय बसेल ते. परत त्यानंतर मला 2 आठवडे बघायला लागेल. मंगळवारी परत 2 पुढच्या आठवड्यात. मंगळवारच्या ना तोपर्यंत येणार नाही. आणि गाडी धुण्याचं वगैरे कसं रुटीन असते म्हणजे तुमचं? गाडी धुण्याचं साधारण दिवसात आम्ही धुताय? 3 आठवड्यात एकदा बस आली होते की हे एक झालं जनरल शेड्यूल आपलं 3 आठवड्यात. समजा मला वाटलंच की गाडी अजून आज खूप घाण झाली किंवा थोडस त्याच्यावर बेस्ट वगैरे आता धूळ वगैरे असण्याची, तर उद्या गाडी वॉश करायला गेलं बरोबर. तर हे असं काही ठरवून नसतंय. समजा कुठेतरी मी टूरला जाऊन आलो आणि गाडी खूपच घाण झाली असं वाटलं तर त्याचं दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही आल्या तिकडे वॉशिंग सेंटर आहे तर आम्ही नंबर प्रमाणे कोणी आधी लावली असेल तर त्याचं झाल्यानंतर मग माझी गाडी वॉश करायला गेली. तुम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित नेण्यासाठी कोणत्या पावलांना अधिक महत्व देता? सुरक्षेच्या दृष्टीने म्हटलं तर मुलांना सकाळी एकतर आम्ही वेळेत यायला सांगतो. साधारण 7:55 माझं रूट आहे तर 5-5 मिनिटं त्या रूटवर आधी सांगितलं कारण का एकदा बस पासावून झाली तर तुम्हाला दुसरी बस नाहीये. इकडे येण्यासाठी आपल्याला तसं मग एसटी महामंडळाचा पर्याय आहे पण ते वेळेत येणार. त्यासाठी म्हणजे तुझं पहिलं लेक्चर कदाचित स्किप होईल. त्यासाठी आम्ही मुलांना काय सांगितलेलं आहे की तुम्ही वेळेत या. वेळेत आलात 5 मिनिटं आधी आलात तर सुरक्षित नेण्याची जबाबदारी माझी म्हणजे आमच्या सगळ्या ड्रायव्हर सगळ्या रूटवर तेच आहे शेड्यूल. वेळेत ते मुलं येतात. आले की त्यांच्या स्टॉपवर ते बसतात. त्या पद्धतीने आपण टाइम बाय टाइम इथं येतो. आल्यानंतर 8:45 त्यांचं ती मुलं त्यांच्या लेक्चर हॉलमध्ये जातात. लेक्चर करून संध्याकाळी बरोबर ते 4 वाजता कॉलेज सुटल्यानंतर येतात. तुम्ही बसची देखभाल आणि सुरक्षितता तपासणी कशी करता? आल्यानंतर एकतर सकाळी तिथं थोडीशी जनरल चेकअप करतोय. म्हणजे जे मेजर मला वाटतंय बाबा बॅटरी कनेक्शनचं थोडे इश्यू जाणवतोय किंवा वाटलं की बाबा ते बघायला पाहिजे. कोणाला सांगताय मग ते जर आता आलं मेंटेनन्स आला तुम्हाला वाटलं बॅटरीचं तर नाही